मैदानामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवरती जयेश टांगरकर। अमेरा पूर्वी जवानमान उसरली संघ मैदानामध्ये खेळतोय। ज्या संघाचे पुरस्कार ते अमर पाटील रोहिंजड आणि राकेश पालकर वांगणी या दोन पॅकर्स या टीम ते तुम्हाला पाहायला मिळतील। गोलंदाज जयेश, भूषण आणि साईश मात्र ही जोडी मैदानामध्ये एक चांगला खेळ भूषणचा राहिलाय। हा चेंडू हलक्यात दिशा दिली, शत्रक्षण तैनात आहे। चेंडू पकडण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि तत्पूर्वी संधी होती एक धाव घेण्याची। डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी सुंदर शत्रक्षण राहिलं। चेंडूला गॅदर करू शकले नाही एकाच ऍक्शन मध्ये आणि त्यानंतर मिळाली एक धाव। स्ट्राईक वरती आला आक्रमक फलंदाज साईश मात्रे। कांचनदादा पालकर एकंदरीत जर आपण पाहिला सुंदर खेळ राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये या टीमचा आणि दोन महत्त्वपूर्ण संघ मैदानामध्ये खेळत असताना उसरली संघ अटीतटीची लढतीमध्ये देखील तुम्ही पाहिला शेवटच्या चेंडूपर्यंत एक रंगतदार लढत राहिली आणि त्यानंतर तो संघाने सामना जिंकला आणि तिथून मात्र पाठीमागे बोलून पाहिलं नाही। जयेश टांगरकर चांगल्या लईमध्ये गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या चेंडूमध्ये सिंगल पाहायला मिळाली। हा चेंडू एकंदरीत जर आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय, पंचांचा इशारा अवंतरचा अवंत त्यामुळे संघ जवळ पोहोचलाय 2 या आकड्यावरती। 3 ओव्हरच्या मॅचेस आणि त्यानंतर जर आपण एकंदरीत पाहिलं कांचनदादा पालकर 40 धावसंख्या उच्चांक राहिला प्रणय 11 मोहू टीमची आणि त्यानंतर निच्चांक राहिला नावडे टीमच्या नावावरती। 15 धावा 3 ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं। म्हणजे क्रिकेट आहे आणि खेळपट्टीचा एकंदरीत विचार केला तर ग्रामीण टेनिस विश्वामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं एनडी विभागामध्ये आपण नियमावली जर पाहिली, हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा होतो की अवंत त्यामुळे संघ जाऊन पोहोचतात 3 या आकड्यावरती। एकंदरीत कांचनदादा पालकर ज्यावेळी आपली एनडी विभागाची कमिटी झाली त्यामध्ये 61 फुटाची विकेट ही त्या ठिकाणी आपण कंपल्सरी केली। म्हणजे 61 फूट जर आपण एक्झॅक्ट पकडलं तर 26 पावलांची विकेट होते आणि या ठिकाणी विकेट थोडीशी लॉंग आहे म्हणजे 28 हा विकेट आणि तिथे कुठेतरी गोलंदाजांना थोडंसं एक कसरत करावी लागते। सुंदर फटका बॅटच्या मधोमध चेंडू आला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप लॉंग अपच्या वरून दमदार षटकार संघ जाऊन पोहोचला 9 आकड्यावर। सुंदर गाणे डीजे मास्टरच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेल्या 500 मधून 150 जण तरी रिक्षाचा धंदा करतात, 150चा व्यवसाय करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील। एकंदरीत पहिला पंचांचा इशारा अभ्यंतरचा हा बंद दाबणे संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं पनवेल ते दोदानी वाहतूक सेलचे अध्यक्ष राजा बसमा यांच्या वतीनं प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल। क्षेत्ररक्षक रोशन चेंडू खाली आलाय, फलंदाज होईल बाद। जयदीप नौका खेळाडू मैदानामध्ये संघातील अनुभवी खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळाला। कांचनदादा पालकर धावसंख्या 10, 3 चेंडूमध्ये सुंदर धावसंख्या जमवलंय आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण सफलता देखील मिळते टीमला। महेश हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय, साईश हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय आणि एकंदरीत जर आपण पाहिला भूषण आणि जयदीप ही जोडी मैदानामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा धावफलकात लागल्या गेल्यात। प्रेक्षकांची अफाट गर्दी मैदानाच्या चारही बाजूला या मैदानामध्ये आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील
आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुंदर षटक हाताळलं जाते, यश लाभलं गेले. रोशन ठाकूरचं कौतुक करावं लागेल, कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. आणि त्यानंतर हा खेळाडू मैदानामध्ये नौका खेळाडू मैदानात पाहायला मिळतो जयदीप. 3 षटकांची लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि षटक फेकत असताना जयेश डांगरकर हा गोलंदाज. वेगवान चेंडू फेकी पाहायला मिळाली. मिड विकेटचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव पूर्ण, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 11 धाव फलकावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना 11 धावा. सुंदर फलंदाजी राहिली. एक फलंदाज बाद झाल्यानंतर देखील धावामध्ये जी गरज आहे ती धावसंख्या ची दिशेने वाटचाल करत असताना या ठिकाणी तुम्हाला संघ पाहायला मिळेल. भूषण खेळण्यासाठी सज्ज असेल, आक्रमक खेळाडू या टीमचा. एकंदरीत पाहिलं महत्वपूर्ण फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. हा चेंडू बॅटची कवा थर्डमॅनच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. बांधव एकविरेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलेत. गोलंदाज जयेश. वेगवान चेंडू, वेगवान फटका, सुंदर फलंदाजी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धाव फलकावर. मध्ये यश मिळालं, त्यानंतर खराब गोलंदाजी राहिली. नौका गोलंदाजी मार्गमध्ये रोशन ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. रोशन ठाकूरचं एक षटक थोडं स्पीडअप करा विनंती असेल. उसरली संघ. रोशन वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा अभंतरचा अभंतर धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अतिशय वेगवान गोलंदाजी कांचनदादा पारकर, रोशन ठाकूर या खेळाडूचा आपण खेळ पाहिला 50 गाव प्रीमियर लीग मध्ये. तिथून या खेळाडूची चमकदार कामगिरी आपण पाहिली आणि तिथून मात्र या खेळाडू पाठीमागे वळून पाहिलं नाही स्वतःला. सुंदर फटका खोदून काढला. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दिव्येश बोलाडे या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3च्या सरासरी धावसंख्या अद्याप जमवतोय जासई संघ मैदानामध्ये. लोकनेते ही उपाधी ज्यांना मिळाली आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जाते, झाले नाही आणि होणार नाही असे एकमेव खासदार आपण लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हेच गाव जासई पाहतोय. पुढे लेनचा चेंडू फेकला गेलाय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिले जाईल. विमर्साठी या ठिकाणी या बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. एकूण धावसंख्या जवळ 21 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आणि षटक फेकत असताना रोशन ठाकूरचं हे षटक फेकण्यासाठी जर आपण पाहिलं एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी चेक केले जाते आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. म्हणजे पंच देखील या ठिकाणी असतील. आणि फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली येतोय एकंदरीत जर पाहिलं आपण. आणि त्यानंतर हा चेंडू फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाला. आणि एकूण धावफलक जर आपण पाहिलं 21 या धावफलकावरती पाहायला मिळाला. रोशन ठाकूरचे षटक, या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात.
ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिले. डॉट चेंडूची सांगता सुंदर कमबॅक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला ज्येष्ठ 19. त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी करतो रोशन, पण भूषण या फलंदाजावरती जबाबदारी असणार आहे. चांगली फलंदाजी भूषणच्या माध्यमातून पाहिली. 9 धावा 5 चेंडूवर जमवल्यात. यावेळी चेंडूला खोदून काढलं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. कांचनदादा पालकर एकंदरीत आपण पाहिलं जी 22.5% जी जमीन मिळाली ती दिवा पाटील साहेबांच्या मुलाला मिळाली. आणि नवी मुंबई विमानतळ जर आपण पाहिलं ते ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. येणाऱ्या भविष्यामध्ये जिथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमान उडली जातील उतरली जातील, पण त्या विमानाला नाव फक्त न फक्त दिवा पाटील साहेबांचं दिलं जाईल. भूमिपुत्रांना नेहमीच ज्यांना मोलाचं योगदान दिलंय, एकमेव खासदार असेल की ज्याला स्वतःचं घर देखील बांधता नाही आलं, परंतु प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं गेलंय. आणि आज त्यांची नेहमीच आठवण होत जाते. ज्यावेळी नैनासारखे प्रकल्प या शेतकऱ्याच्या विरुद्ध जात असताना त्यावेळी दिवा पाटील साहेबांना नेहमीच आठवण केली जाईल. परंतु तशा प्रकारचे नेते येणं जन्माला खूप अवघड आहे. सुंदर फटका चेंडू आतमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. सुंदर गाणं. एकंदरीत जर कांचनदादा आपण पाहिलं तर 21 धावा धावफलक 3 फलंदाज बाद. पूर्वी जे 2 वेळेस एकंदरीत पाहिलं तर आपण खासदार होण्याचे भाग्य लाभले, आमदार होण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर देखील धावसंख्या 21, 3 फलंदाज. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दोन ही धावसंख्या खर्च केली. 2 फलंदाज 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशन ठाकूरनं. अप्रतिम खाली राहिलाय. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली 21 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. एक चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 19, या षटकामध्ये 2 धावा, 21 धावा धावफलक लागल्या गेल्यात. दिवेश हे षटक खेळत असताना तुम्हाला फेकत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं जयदीप सारखा फलंदाज या मैदानामध्ये, विनीत मात्रे सारखा खेळाडू या मैदानामध्ये, आणि ते कार्य करत असं कशा प्रकारे कामगिरी असेल. गोलंदाजी मार्क वरती दिवेश पाहायला मिळाला. हा चेंडू पंचांचा इशारा अवंतरचा. अवंतर दाबीने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. चेंडू पडल्यानंतर हातभर बाहेर वळवणं ही ज्याची ओळख राहिली आहे तो दिवेश या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय. 3 पंच ऑन स्क्रीन आमचे आयोजक या ठिकाणी असतील.
अविनाश वाघ, गोलंदाज दिव्येश, सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि एकंदरीत जर आपण पहिले कांचनदादा पालकर सुंदर फटका उचल मारण्याचा प्रयत्न. जयेश चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अगदी आपण जर पाहिलं इझी झेल होता आणि इझी घेण्याचा प्रयत्न राहिलाय जयेशचा. गोलंदाजी करत असताना 19 धावा खर्च केल्या. तिथून थोडीशी आपण जयेशची बॉडी लँग्वेज जर पाहिली थोडासा कमकुवत झाल्यासारखा वाटला आणि त्या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना हा झेल देखील भूमीला जाण झालाय. दिव्येश 2 चेंडू 2 धावा खर्च केले गेलेत. विनीत मात्र खेळणारी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती हा खेळाडू फिरकीचा जादूगर. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर बोलतो समोरूनच आणि त्यानंतर मात्र हा डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. वेगवान चेंडूची तुम्हाला खेळी करावी लागेल आणि एकंदरीत जर आपण पाहिला पुन्हा एकदा तोच प्रयत्न पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डाट. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि या षटकामध्ये धावा आल्या 2. टोटल धावफलकात धावा लागल्या फक्त 23 धावा. तासे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारेल आणि हा चेंडू देखील आपण पाहिला तर डॉट पाहायला मिळाला. विनीतची फलंदाजी पाहिली तर खराब फलंदाजी पाहायला मिळेल. 4 चेंडू डॉट केला गेलाय. जयदीप च्या माध्यमातून जर पाहिलं 4 चेंडू 3 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. जासई संघाने प्रथम टॉस जिंकला तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि एकंदरीत जर पाहिलं थोडस पहिल्या षटकामध्ये सुंदर कामगिरी राहिली. 2 ओव्हरमध्ये खराब कामगिरी राहिली या टीमची. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि येणारे चेंडू असतील 18 आणि 24 धावसंख्येची गरज. 8च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना उसरले टीमला आणि ते धावतो ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत रोशन पाटील सर यांच्याकडे. गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा. मॅचकडे आपण जाऊया. 18 चेंडूमध्ये 24 बलाढ्य जासे टीमला रोखलंय. पहिल्या सत्रामध्ये 23 धावसंख्येवरती. सर टॉससाठी 2 कॅप्टन मोह आणि चिंचवली दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल. सुपर 6 मधला अंतिम सामना मोह विपक्ष चिंचवली. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. आठ 8.00 सरासरीने 24 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे उसरली संघाला आणि एका बाजूने 24 धावा डिपेंड कराव्या लागतील फिल्डिंग करत असताना जासई टीमला. चला पहिली सलामीवीर जोडी आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाकडे लगेच पाठवा. टॉस केला जाईल. चिंचवली विपक्ष मोह या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आमची एवन जोडी सुजान डोंगडे आणि प्रणय भगत यांच्या ठिकाणी आगमन. का तर या परिसरामध्ये प्रीमियर लीग स्पर्धांचं आयोजन हे सुरुवातीला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि प्रचंड प्रेम हे त्यांचं राहिलंय. प्रणय भगत आमचे डीजे ऑपरेटर, उत्तम डीजे ऑपरेटर आणि त्यांच्या बरोबरीने सुजान एक कालचे उत्तम लेदर क्रिकेटर
लेदर क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडलंय. तर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाईल. समाजसेवक, एक दमदार व्यक्तिमत्व, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे असं म्हणतात. आणि मेघना शेठ म्हात्रे आपण पाहता एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाने हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतो. आणि आज त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असताना हा संपूर्ण स्क्वॉड जासई संघाचा टॉस केला जाईल मंचावरती दोन टीमच्या दरम्यान. चिंचवली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला मोह. चला मोह संघाचा संघनायक, शेवटचा कॉल हर्षल. टॉस देखील झाला. यस, बस स्टॉपला दोन्ही टीमला पण देऊया पुढच्या लढतीसाठी. सुपर 6 मधला शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्याचे गुण आता खरं ग्राह्य धरले जातील. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अनेक ठिकाणी आपण नाईट स्पर्धा पाहिल्या, पण तो वाघाची बाडी खरं तर हे नाव आता चर्चेमध्ये राहील. कारण या स्पर्धेमध्ये मालिकावीर टू व्हीलर बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल आहे. न भूतो न भविष्यती असं आयोजन खरं तर आपण पाहिलं. आज येणाऱ्या प्रत्येक रात्रीमध्ये प्रत्येक पाहुण्यांनी मात्र या आयोजकांचं कौतुक केलं. आणि का करू नये, इतकं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आज यंदा पहिल्यांदा रायगड ग्रामीणमधील संघांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं नक्कीच मी या ठिकाणी कौतुक करेल. निसर्गरम्य परिसर आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून वाघाची वाडी गावाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी, वाघाची वाडी चषक 2025, 1 स्टार क्रिकेट क्लब करतर वाघाची वाडी आणि मोरिया 11 क्रिकेट क्लब वाघाची वाडी यांच्या माध्यमातून आयोजन. साईश तयार, पहिला बॉल तेज तयार होता. मैदानामध्ये आहेत त्या ठिकाणी स्वतः अजय डांगरकर. खरं तर एक का या खेळाडूला उपाधी मिळाली होती, ज्युनियर आकाश तारेकर. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, परंतु आज त्याच्याही वाट्याला संघर्ष आला. या मॅचमध्ये प्रतिषटक 8.00 हा रेकॉर्ड रन रेट असेल. उसारली संघासमोर स्विच करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. समोर अतिशय गुणवान असा गोलंदाज. खरं ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवती राहिलंय असा एक दमदार रायगड टेनिस बॉल मधला हा खेळाडू साईश म्हात्रे. त्याला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती. जासही म्हटलं की संघर्षाची भूमी. एखादा लढा हाती घेतला की तो अर्ध्यावर न सोडता पूर्णपणे लढा देऊन कसा जिंकायचा असा लढवया बाणा ज्यांनी तमाम भूमिपुत्रांना दिला ते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी जासई, हुतात्म्यांची भूमी म्हणून ज्या खरं भूमीला संबोधलं जातं. आणि आज उरण परिसरातून मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि दमदार कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेला नेरे-तुंद्रे विभागातील एक दादा संघ उसारली, या दोन संघांमध्ये हा विद्यमान सामना आपण रंगताना पाहत आहे. सलगचे 3 डॉट बॉल बरंच काय सांगून जातील आता उसारली संघाला. साईश म्हात्रे षटक यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचाने. मात्र या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा रनने मात्र अकाउंट ओपन झालं उसारली संघाचं. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 1 रन स्कोर कार्डवरती लागली, अकाउंट ओपन झालं. अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 23 धावांचं समीकरण. 15 बॉल 23चं कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. अप्परकटचा प्रयत्न होता ऑन द टोस. याही वेळेला टॉस केला बॉलला, टर्न विथ बाउन्स. कमालीचं व्हेरिएशन त्या ठिकाणी साईश म्हात्रेकडून पाहायला मिळालं. जबरदस्त कमबॅक. रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझन मध्ये अष्टपैलू आयकॉन म्हणून साईशची भूमिका राहिली. आणि याही वेळेला आपण पाहता आपल्या संघासाठी जेव्हा धावा कमी आहेत अशा मुवमेंटला मात्र एक इकॉनॉमिकल फिगर षटक फेकावं लागेल. आणि याच अनुषंगाने आता ही गोलंदाजी जयेश आणि अजय मध्ये थोडंसं चर्चा सुरू झाली. एकमेकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना दोन्ही खेळाडू कशा रीतीने इथे धावा बनवता येतील या षटकामध्ये. स्टेप आउट वन्स अगेन, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. याही वेळेला फलंदाजाला डॉमिनेट केलं अजय डांगरकरला. या स्पर्धेमध्ये फारसं इम्पॅक्ट अजय डांगरकरला टाकता आलेलं नाहीये. अजूनही त्याच्या वाट्याला संघर्ष, अजूनही त्याच्या वाट्याला बॅटपॅच. आयुष्यामध्ये जसा चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला येतो तसा बॅटपॅच हा क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिला. एखादा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये असो, कधी कधी बॅटपॅच देखील येताना पाहिला एखाद्या संघाच्या वाट्याला. एखाद्या खेळाडूच्या वाट्याला पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस हे षटक आवडलं असं तर एकदा जोरदार डावल्या साईजसाठी. क्या बात आहे. गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी खंबीर उभा राहिला साहिश.
आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक वाईड बॉल अपवाद राहिला, अन्यथा ही गोलंदाजी आपण जर पाहिली तर राहिली साईशच्या नावावरती. क्या बात आहे, एक धाव फलकावरती येणारे 12 बॉल विजयासाठी 23 धावांचं समीकरण. फक्त 1 रन खर्च केली, वाईड रन अपवाद राहिली, अन्यथा मेडन षटक पाहायला मिळालं असतं. परंतु यावेळेला जयेश डांगरकर या टीमचा संघनायक, या टीमचा सरसेनापती, खरं तर कठीण परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्या परिस्थितीला सामोरं जायचं हे खरं तर जयेशला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. यावेळेला जयेशला मात्र चांगली इनिंग साकारायला लागेल. बॅकफुटला आले, ऑन साइडला फटका लॉफ करताना फसला डीप मध्ये, पुन्हा एकदा साईश. क्या बात आहे, या इनिंग मध्ये व्यस्त राहिला हा खेळाडू. गोल्डन डक चा शिकार झाला मैदानामध्ये. जयेश डांगरकर बॅक टू द डगआउट. आपण पाहतो स्क्रीनवर इंडिगोचे विमान, लोकनेते, सर्वांचे लाडके, माजी खासदार, माजी आमदार आदरणीय देव पाटील साहेब यांच्या नावाचं हे विमानतळ म्हणजेच लोकनेते देव पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान आपण लँडिंग होताना पाहतो. इंडिगोचं अतिशय उत्तम नजारा आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात आले. हे सुंदर चित्र, अतिशय सुंदर मुवमेंट आणि सगळं आळवेल सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा चित्र पाहतोय. क्या बात, क्या एकत्र आला प्रत्येक जाती धर्माचा, त्यामुळे नक्कीच हा एक विजय असेल आपल्या सर्वांसाठी. ऑन साइडला खेळण्यापर्यंत हलकीशी करागत बॉल चला शॉर्ट फाईन लेगला मैदानाकडे आलाय. त्या ठिकाणी दिवेश बोलाडे 3ऱ्या क्रमांकावरती, बाहुबली उसारली संघाचा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे देखील सिंगल रन मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या 1 गडी बाद 2 धावा धाव फलकावरती आहेत. दिवेश बोलाडे खरं एक चर्चेमध्ये असणारा खेळाडू त्या ठिकाणी नॉस्टॅल्जिक गेला आहेत आणि एका बाजूला अजय डांगरकर मैदानामध्ये आहेत. त्यांना मात्र आता एक मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालं. 10 बॉल विजयासाठी तब्बल 22 चं समीकरण. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, उलटा पुलटा, पण इथे मात्र पुन्हा एकदा डॉमिनेट केला अजय डांगरकरला गोलंदाज संयमने. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक, कमालीची गोलंदाजी, वारंवार डॉट बॉल, त्यामुळे प्रेशर आता वाढत चाललं मैदानामध्ये उसारली संघावरती. आता अजूनही आपण जर पाहिलं हे समीकरण, शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी उसारली टीमला तब्बल 22 धावांची गरज. डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन आता निर्माण झाली आहे. फलंदाजासमोर ऑन साइडला त्या ठिकाणी माप्यासाहेब मिड ऑफला खेळले जयदीप आहे. त्या ठिकाणी डीप अगदी मिड ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 8 बॉल डॉट, क्या बात आहे. इनिंग मध्ये आपण जर पाहिला फक्त एक सिंगल, 8 डॉट बॉल, 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, फक्त 2 धावा धाव फलकावरती आहेत. 8 बॉल 22. संयमचा आणखीन एक बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट चा प्रयत्न होता आणि याही वेळेला आपण पाहिला बॉल स्विंग झाला, विकेट किपर भूषणच्या हातामध्ये विसावला. आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे. जितके डॉट बॉल तितका प्रेशर फलंदाजावरती, तितका प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजय डांगरकरला आता कमबॅक करावं लागेल. बॅकफुटला गेले, हुक केला बॉलला, टप्पा ओळखला आणि त्यानंतर फाईन लेगला बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, संघर्षमय हा चौकार.
पाहिला खरं तर अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेची खरं तर यात्रा पाहिली आणि यंदाचा मानाचा मान खरं तर मिळाला आमच्या परिसरातील आपटा गावाला, आपटा कोळीवाडा या गावाला. आणि मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी अनेक भक्त एकविरा मातेच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आणि हे संगीत तुम्ही ऐकताय. 6 बॉल आता विजयासाठी 18चं समीकरण, शेवटचे 6 बॉल 18 धावा. मॅच अजूनही आपण जर पाहिले बॅलन्स आहे. बॉलिंग मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण येताना पाहता या ठिकाणी तन्मय ठाकूर, छोट्या कद सचिन ठाकूर छोट्या यांची आठवण आम्हाला नेहमी येते. एक दमदार खेळाडू. आज मात्र पुन्हा एकदा आपण त्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करूया. अष्टपैलू खेळाडू म्हणून छोट्याची भूमिका होती या संघासाठी, परंतु लवकर एक्झिट त्यांनी घेतलं आपल्यामधून. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि यावेळेला आपण पाहता त्यांचे पुतणे मैदानामध्ये तन्मय ठाकूर बॉलिंग मार्कवर झालेले आहेत. समोर दिवेश बोलाडे, स्फोटक इनिंग साकारणारा हा बाहुबली. पहिला बॉल झेलची शक्यता होती. विकेट किपरच्या हातामधून बॉल स्किड झाला, निघाला मागे आणि त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड संयमचा पाहायला मिळाला. आणि इथे मात्र संयम सुटला अजय डांगरकरचा. रन आउटच्या खरं तर शफल लाईन देखील आखावी लागेल. क्रिकेटमध्ये फेअर क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं तर शफलची लाईन असणं फार गरजेचं आहे. कारण थोडासा ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळेल. कारण या एका लाईनमुळे मात्र अनेक वेळा गोलंदाजाला मार खावा लागतो किंवा गोलंदाजाला त्या ठिकाणी भरपूर संघर्ष करावा लागतो. जास्त ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी फलंदाजाला मिळतो एका लाईनमुळे. शफल लाईन असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला दोन्ही एंड हा नियम फार चुकीचा आहे. ICC रूलनुसार तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकताय, तुम्ही स्ट्राईक घेऊ शकताय. मग इथे आपल्या या रायगड ग्रामीणमध्ये हे नियम आता आजकाल आपण पाहता सातत्याने. 5 बॉल 18चं समीकरण या मॅचमध्ये. दिवेश स्ट्राईक एंडला भन्नाट वेग, क्या बात आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने हा बॉल परफेक्ट चॅनलमध्ये टाकला. वाईड यॉर्कर, डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. 4 बॉल आता 18 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. चिंचवलीचे हितचिंतक बघा लहान सर्व आता पाठीराखे सामन्याचा आनंद घेत आहेत. रमेश शेठ पाटील, श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली जर्सी परिधान केलेले हे खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर नेक्स्ट मॅच मोहो विपक्ष चिंचवली हा सामना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 18 धाबा. 4 बॉल आणि 18चं समीकरण. अभि नाही तो कभी नाही. दिवेश मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेला टॉस केला बॉलला. सटिक बाउन्सर, तीक्ष्ण बाउन्सर त्या ठिकाणी पाहिला. गुड लेंथ म्हणून बॉलने टेक ऑफ केला. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक निर्धाव चेंडू. शेवटचे 3 बॉल 18 धाबांचं समीकरण. असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा होईल. कारण अजय जयेश सारखे आक्रमक खेळाडू उसारले संघामध्ये होते. दिवेश सारखा एक मॅच विनर खेळाडू असताना देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली साईशने आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून संयमने देखील चांगली गोलंदाजी केली. तिसरं षटक तन्मय ठाकूर बॉलिंग मार्कवरती. उरण तालुका म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंची खाण आहे. या गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेल. यावेळेला आपण पहिला विकेट किपरच्या मागे थर्डमॅनला बीट केलं. आउटफील्ड फास्ट बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार चौकार. उसारली संघाचा इतिहास जर आपण चालून पाहिला तर एका बॉलमध्ये 11 धावा त्यांनी केलेल्या आहेत वाकडीच्या मैदानातील विचुंबे संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे इथे देखील आता एखादा उलटफेर व्हायला वेळ लागणार नाहीये. अजूनही मॅच आपण जर पाहिले 2 बॉल 14 एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी फेकला बिमर किंवा वाईट चौकार तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल.
इथे मात्र नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. पुन्हा एकदा क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, एजंट टेकन, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात दिव्येश बोराडे चाललाय मैदानाच्या बाहेर. फक्त 10 धावा धावफलकावर त्याला 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता 1 बॉल 14. अन्वेष पाटील पाव. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल मोहो संघाचा आणखीन एक स्फोटक खेळाडू. मोहो विपक्ष चिंचवली हा सामना यानंतर होईल. सुपर 6 चा शेवटचा सामना. आणखीन 3 सामने पेंडिंग आहेत. आजच्या रात्रीमध्ये सेमीफायनल फायनल 2-2 षटकांचे असतील याची नोंद घ्या आपण, कारण आता पुढच्या सामन्याचे गुण हे शेवटचा सामना असायचे गुण मात्र ग्राह्य धरले. मालिकावीर, बॅटर, बॉलर अँड फिल्डर साठी शेवटचा बॉल. हा सामना जिंकत मोठ्या मार्जिनने जिंकले जासई संघ. बघा या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली असेल खेळाडूला कदाचित, परंतु हा सामना जिंकत टॉप 3 मध्ये पोहोचलाय. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विठ्ठल जासई संघ, वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम, जहरमान उसार. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये एकमेकांना हस्तांतरण करा. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आज या स्पर्धेमध्ये वेगळी छाप जासई संघाने सोडली. टॉप 3 मध्ये हा संघ पोहोचला आणि या सामन्याचा हिरो सामनावीर नो डाऊट रायगड टेनिस बॉल मधला सुपर डुपर स्टार, ज्याने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 1 रन खर्च करत असताना संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ती देखील वाईटच्या स्वरूपात. तो खेळाडू आहे नो डाऊट साईश मात्रे, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. बघा साईश ची बॉडी लँग्वेज आणि मला रजत मुंडेची आठवण होते. साईश खरं तर चालण्याची ऍक्शन, त्याचे बिहेवियर